नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पहा, सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण कटक मंडळे 7 आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद यांचे एकूण मतदारसंघ किती आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा विधान परिषद यांचे एकूण मतदारसंघ 78 आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला कोणतं राज्य आहे? बघ याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला विचारले कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला तेलंगणा हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, पालघर या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, सन 2014 या वर्षी बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, सप्तशृंगी बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, पृथ्वीवर विचारले दिवस आणि रात्र कशामुळे होतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल, पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असतात, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलं, गोबीचे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, गोबीचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, गोबीचे वाळवंट बघा हे चीन या देशामधले वाळवंट आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा या ठिकाणी काय विचारलं, बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10, संथाळांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, संथाळांचा उठाव कोणत्या भागामध्ये झाला होता? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे, संथाळांचा उठाव बघा बिहार या राज्यामध्ये झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा भरती शिपाई आणि हमाल या बघा पदासाठी लागणारे बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 बघा प्रश्नाचं PDF आहेत. त्यामध्ये बघा सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट पडली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, राष्ट्रीय सभेच्या विचारले कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट पडली होती? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, सन 1907च्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली होती. प्रश्न क्रमांक 12, पृथ्वीचे हवामान कोणत्या वायूमुळे उबदार राहते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, पृथ्वीचं हवामान विचारले कोणत्या वायूमुळे उबदार राहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलाय, तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? बघा तृतीय रत्न हे नाटक कोणाचं होतं? महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाटक होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही?
बघा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ विचारले कोणत्या ठिकाणी नाही, तर नवी मुंबई या ठिकाणी नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. कलम 214 नुसार पहा, घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 त्रिपुरा. त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, त्रिपुराची राजधानी कोणती आहे, आगरताळा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 18 पहा या ठिकाणी काय विचारला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा बघा याचं योग्य उत्तर काय असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1885 या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, जमशेदपूर हे औद्योगिक शहर पहा सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कृष्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, कृष्णा ही नदी विचारली कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात जास्त तांब्याचे साठे आढळतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सागरेश्वर. बघा सागरेश्वर बघा काय आहे, हरणांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभय अरण्य आहे. तर हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सागरेश्वर बघा हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभय अरण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नैसर्गिक साधन संपत्ती आधारित खालीलपैकी कोणते उद्योग असतात. बघा नैसर्गिक साधन म्हणजे निसर्गावर आधारित कोणत्या प्रकारचे उद्योग असतात, तर प्राथमिक व्यवसाय, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रशिया या देशाची राजधानी कोणती आहे. रशियाची राजधानी कोणती आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, रशियाची मॉस्को या ठिकाणी राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी कोणती गती म्हणतात. बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो, परिवलन गती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, सन 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला होता. सन 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला होता. तर याचं योग्य उत्तर काय असेल, बघा सन 1923 मध्ये पहा झेंडा सत्याग्रह नागपूर या ठिकाणी झाला होता. प्रश्न क्रमांक 27, सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, पुणे करार विचारले कोणत्या वर्षी झाला होता. बघा पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, पुणे करार हा सन 1932 मध्ये झाला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे. बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे, Fe. बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पोलिओ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे. पोलिओ कोणता आहे, विषाणूपासून होणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी 31 बघा काय विचारलाय, जगबुडी ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, जगबुडी बघा ही नदी रत्नागिरी या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक 32, जमसंडे. बघा जमसंडे बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे.
तर याचं योग्य उत्तर काय असेल? जमसंडे बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो पवन ऊर्जा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 7 बेटांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते? 7 बेटांचे शहर. बघा मुंबई बघा हे शहर 7 बेटांचं शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34 संत एकनाथ महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? संत एकनाथ महाराजांची समाधी विचारली कोणत्या ठिकाणी आहे? पैठण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी विचारली कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी बघा पुणे या ठिकाणी आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय? समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. रत्नाकर बघा हा शब्द समुद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अब्रू या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? अब्रू बेअब्रू म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय? राजाची स्तुती करणारा. आपण त्यांना काय म्हणतो? राजाची स्तुती करणारा भाट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलं? वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. खडे फोडणे. बघा खडे फोडणे म्हणजे काय असतो? खडे फोडणे म्हणजे एखाद्याला दोष देणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 अडकिता आणि खलबत्ता बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अडकिता आणि खलबत्ता बघा हे शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. पुढील शब्दापैकी बघा भाववाचक शब्दाची चुकीची जोडी ओळखा. मधुर माधुर्य बघा बरोबर आहे. गुलाम गुलामगिरी बघा गुलाम आहे गुलाम गुलामगिरी. नवल नवलाई. थंड थंडावा थंडेपणा म्हणजे ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पुढील वाक्याचा काळ ओळखा. मी कादंबरी वाचत होतो. मी कादंबरी वाचत होतो कोणत्या काळाचं वाक्य असेल? मी वाचत होतो म्हणजे हे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 तू गेलास तरी चालेल. तू गेलास तरी चालेल कोणत्या प्रकारचं असेल? स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी संकेतार्थी. बघा तू गेलास तरी चालेल म्हणजे संकेतार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. निसंदेह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? निसंदेह. योग्य उत्तर काय असेल? विसर्ग संधी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पुरुषोत्तम या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? पुरुषोत्तम. पुरुषोत्तम या शब्दामध्ये समास ओळखा. कर्मधारय समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. शिक्षकांनी मुलांना खेळण्यास सांगितले या बघा कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? शिक्षकांनी मुलांना खेळण्यास सांगितले. भाव्य प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. बघा पावसाळी नभापरी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. उपमा अलंकार. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक कोण होते? किशोर काळे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कवी ग्रेस यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? कवी ग्रेस यांचं संपूर्ण नाव काय आहे? बघा कवी ग्रेस विचारले आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा माणिक सीताराम गोडघाटे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 सूर्य या शब्दाचा बघा समानार्थी शब्द कोणता आहे? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि बघा या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत उत्तरासोबत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.